98.3 मिर्ची इट्स हॉट. हाय नाशिकमध्ये भूषण तुमच्या बरोबर आहे. बाय द वे, प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक चर्चा सुरू असते की मला आयुष्यात नेमकं किती प्रोटीन हवंय आणि ते प्रोटीन कसं मिळणार आहे. पण या प्रोटीनचा जो एक मेन सोर्स आहे आणि जे नाव आता महाराष्ट्रभरातून देशभरामध्ये पोहोचण्याच्या विचारात आहे, अर्थातच ते अभिमानाचं नाव आपल्या नाशिकचं आहे आणि ते म्हणजे प्रो चिकन. सो माझ्याबरोबर आता आहेत श्रुती आहिरे आणि ज्या डिरेक्टर आहेत ज्यांच्याशी मी आज गप्पा मारणार आहे याच विषयावरती. कशी ही नेमकी संकल्पना झाली, याची सुरुवात कशी झाली आणि या विषयाकडे बघताना लोकांच्या मनातले जे गैरसमज आहेत ते आज चर्चेतून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. हाय श्रुती. हॅलो. कशा आहात? आय एम गुड. हाऊ आर यू? आय एम फाईन. तुम्ही मिरचीमध्ये आलात, खूप छान वाटलं. तुमच्या धावपळीच्या पहिल्यांदा येणं झालं. मला खरं विचारायचं आहे की प्रो चिकन ची जी सुरुवात आहे ती सुरुवात नेमकी कशी झाली, हा प्रवास नेमका याची सुरुवात कशी झाली, याच्या मागची संकल्पना काय होती? सो मी माझं मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस UK मधनं केलंय, नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी मधनं. आणि मी जेव्हा तिथे शिकत होती तर तिथे टेस्को म्हणून एक रिटेल चेन आहे, तर तिथे चिकन बाईंग एक्सपिरियन्स खूप इझी होता. असं तिथे सेक्शन चिकनचं मीटचं एक सेक्शन असतं आणि प्रॉपर चिल्ड चिकन असतं जे पॅकेज्ड असतं. त्या चिकनला आम्ही घरी आणल्यावर आम्हाला कधी क्लीन पण नाही करायला लागायचा ना, त्याच्यावर असा तो एक ओडर होता ना, काही असं व्हिज्युअली अपिलिंग होतं म्हणजे. आणि ओव्हरऑल तो एक्सपिरियन्स बघून मला मग जेव्हा इंडियामध्ये आली तेव्हा असं वाटलं की इथे तर मी कधी चिकन शॉपला व्हिजिट पण नाही केलं किंवा कोणीतरी घरातलं व्यक्ती जायचं जे चिकन घेऊन यायचं, कारण ते बघण्यासारखीच परिस्थिती नसायची आजूबाजूला. तर त्या याच्याने मला असं संकल्पना माझ्या डोक्यात आली की आपण एक शॉप असं एक्सपेरिमेंटल स्टार्ट करून बघू. जसं की आमची आनंद अॅग्रो ही कंपनी लास्ट 28 इयर्स पासून पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये आहे, पण आम्ही B2B बिझनेसमध्ये आहोत. जसं आम्ही बर्ड्स डिरेक्टली ट्रेडर्सला विकतो आहे. आमचं स्वतःचं रिटेल आउटलेट एक पण नव्हतं त्याच्या आधी. आम्ही एक एक्सपेरिमेंटल मॉडेल म्हणून नॉर्मल आपले बुचर स्टोअर स्टार्ट केलं, पण ते फक्त हायजेनिक एन्व्हायरमेंटमध्ये ठेवलं. तर ते इतकं खूप ग्राउंड ब्रेकिंग नाही राहिलं तेव्हा, बिकॉज लोक ना बोर्ड रेट बघतात कधी पण. जरी आम्हाला क्लिनलीनेसवर किती पण स्पेंड केलं तर तो आम्हाला प्रीमियम भेटत नव्हता त्याच्यामध्ये. मग आम्हाला चिल्ड चिकनचा हा कॉन्सेप्ट माहिती पडला. म्हणजे बरेच ब्रँड्स करतायत हे आता इंडियामध्ये. त्याच्यामध्ये ओडर फ्री ते चिकन होऊन जातं आणि त्याचं शेल्फ लाईफ 3 डेजने वाढतो. ते एक सेम टेम्परेचरवरती सायकल मेंटेन राहते, त्याच्यामुळे ते चिकन अजून बेटर आणि ज्युसी आणि टेंडर लागतं. तर आम्ही ते कोविडच्या आधी जस्ट स्टार्ट केलं होतं आणि कोविड आमच्यासाठी एक बून ठरला आमच्या बिझनेससाठी, की लोक तेव्हा हायजीनकडे स्पेशली खूप लक्ष देत होते. आणि मग तसा आमच्या बिझनेसला असा चांगला रिस्पॉन्स भेटला आणि हे प्युअर वर्ड ऑफ माउथने जास्त स्प्रेड झालं, पोहोचलं लोकांपर्यंत. हो, म्हणजे जसं की खूप असे छोटे मुलं आहे, ओल्ड लोक आहेत जे त्यांच्या घरी असं सांगायचे की प्रो चिकनचंच चिकन आहे. तर आय थिंक की त्या गोष्टीने बऱ्यापैकी वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी झाली आमच्यासाठी. थोडं आम्हाला आनंद अॅग्रो बद्दल सांगा ना, सुरुवात कशी झाली, किती छोट्या याच्यात सुरुवात झाली आणि आता आपण कुठपर्यंतचा प्रवास केला? माझ्या वडिलांनी माझा जन्म झाल्यानंतर फर्स्ट त्यांची बॅच स्टार्ट केली आणि ते एका हैदराबादच्या एक्झिबिशनला गेले होते. पोल्ट्रीचं सगळ्यात मोठं एक्झिबिशन होतं. तर तिथून त्यांना असं आयडिया भेटली आणि ते आम्ही वेंकीजचे फ्रँचायझी आहोत, तर त्यांची ब्रीड घेऊन पप्पांनी स्मॉल फार्म चालू केलं. तो 6,000 to 8,000 बर्ड्सच्या कपॅसिटीचा फर्स्ट ब्रॉयलर फार्म होता. कुठे होता? कळवणला. आमचे प्रॉपर रूट्स कळवणचे आहेत, तर आम्ही तिथूनच आमचा बिझनेस स्टार्ट केला. आणि पप्पा याच्या आधी बेदाण्याच्या बिझनेसमध्ये होते, पण तो बिझनेस कसा सीझनल होता, तर त्यांना याच्यात स्कोप दिसत होतं. आणि बाय लक ते त्यांची फर्स्ट बॅच चांगली गेली, सेकंड बॅच चांगली गेली, असं ते ग्रो करत गेले नंबर्समध्ये. आणि मग बर्ड फ्लू आला. तर बर्ड फ्लू एक खूप चॅलेंजिंग टाइम होता की तुम्ही डिरेक्टली 100 to 0 होतात त्या पिरियडमध्ये. म्हणजे तुम्ही काही कंट्रोलच नाही करू शकत. त्या न्यूज जरी असल्या तरी ते इट इम्पॅक्ट द होल इंडस्ट्री. तर तो पिरियड एक चॅलेंजिंग टाइम होता. मी स्कूलमध्ये होती, तर मला आठवतं की आम्ही चिकन फेस्टिवल ठेवला होता त्या टाइमला आणि तसं मग आम्ही लोकांपर्यंत अवेअरनेस स्प्रेड केला होता की चिकन इज सेफ फॉर कन्झम्पशन असं. आणि ह्या फेज नंतर मग आम्ही स्वतःचं बॅकवर्ड इंटिग्रेशन स्टार्ट केलं. जसं की आमचं स्वतःचा फीड प्लांट आहे आता, सोया आणि मेजचं. आणि आम्ही एकदम गुड क्वालिटी न्यूट्रिशियस फीड बनवतो इन हाऊस. आणि आमची स्वतःची हॅचरी आहे
आणि आम्ही 20,000 फार्मर्स पर्यंत कॉन्ट्रॅक्ट ब्रॉयलर फार्मिंग बेसिसवर असोसिएटेड आहोत. म्हणजे आमचे काही फार्म स्वतःचे आहेत, पण काही आम्ही फार्मर्सला पण देतो आहे ते, आणि ते पण आमच्यासोबत ग्रो करताय आता या जर्नीमध्ये. क्या बात आहे. सो तो प्रवास तिथून सुरू झाला आणि आता किती बर्ड आपण साधारणपणे हे करत असू? आमचं आता मंथली प्लेसमेंट 40 लाख बर्ड्स पर्यंत बापरे. आहे. हो, 40 लाख बर्ड पर्यंत प्लेसमेंट. आणि कुठे कुठे महाराष्ट्रात काम आहे हे सगळं साधारण? महाराष्ट्रामध्ये जसं चांदवड झालं, मालेगाव आहे, कळवण, नाशिक, आणि आम्ही चिखली साईडला पण आहोत. आणि आमचे बर्ड्स गुजरात पर्यंत आम्ही आता ट्रेडर्स थ्रू पोहोचवतो आहोत. पुन्हा आपण प्रो चिकनकडे येऊयात. जर प्रो चिकनचा आपण तुम्हाला युएसपी विचारला तर नेमका युएसपी आपला प्रो चिकनचा काय? जसं आता खूप कमी ब्रँड्स आहेत असे फिंगर्सवर मोजण्यासारखे की ज्यांचं बॅकवर्ड आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन आहे. म्हणजे जसं आम्ही आमचा मेज आणि सोया पूर्ण फार्मर्सकडनं प्रोक्युअर करतोय, तर आम्हाला माहितीये की त्या फीडमध्ये आम्ही काय टाकतोय आणि काय क्वालिटीचा बर्ड निघतोय. जसं आता तुम्ही एखाद्या बुचर शॉपकडे जाल तर त्याला ट्रेडर ते बर्ड्स आणून देतोय, त्याला माहिती नाही कोणत्या फार्मवरनं येतोय, त्याचा वेट किती आहे, म्हणजे पूर्ण त्यांना नॉलेज नसतो की याचं काही हिस्ट्री होती का या बर्ड्सची. तसं आमच्याकडे आम्हाला पूर्ण जी सायकल आहे ती आमच्याकडेच पूर्ण त्याचा कंट्रोल आहे की इन केस ऑफ अ डिझीज आउटब्रेक आम्ही ते ट्रॅक करू शकतो की हे कोणत्या फार्मवरनं तो पक्षी आलाय. एवढं हो. तर इंटिग्रेशन एक पार्ट झाला, आणि मेन आमचा युएसपी आहे की हे चिल्ड चिकनच्या प्रोसेसमुळे चिकन जास्त टेंडर आणि ज्युसी लागतं. जसं हे दातामध्ये कधीच अटकणार नाही, हा आमचा फर्स्ट प्रॉमिस आहे त्याच्यामध्ये. आणि हे तुम्ही रूम टेम्परेचरवर न ठेवता फ्रीजमध्ये जर ठेवलं तर 3 days पर्यंत त्याचा शेल्फ लाईफ तसाच्या तसा असतो. आणि आम्ही प्रो चिकनमध्ये आता समजा एखादा कस्टमर येतो, त्याला ब्रेस्ट बोनलेस पाहिजे, करी कट पाहिजे, छोटे पीस पाहिजे, लिव्हर नकोय, आपण सगळ्या टाईपचं कस्टमायझेशन करून देतो. म्हणजे त्याच्यामध्ये जो प्राइस देतो ना त्याला ते वर्थ वाटलं पाहिजे. मग प्रो चिकनचे आता किती आउटलेट साधारणपणे आहेत सध्या? आता आपले 14 आउटलेट्स आहेत पूर्ण नाशिक सिटीमध्ये. ओके. आणि गोविंदनगरचं आपलं स्वतःचं आउटलेट आहे. ओके, 14 आउटलेट नाशिकमध्ये आहे. येस येस. खरं आजच्या परिस्थितीमध्ये जिकडे सगळी लोक कुठेतरी प्रोटीनचा इंटेक चांगला झाला पाहिजे याच्याकडे जेव्हा वळताना दिसतात, तेव्हा एग्ज असतील किंवा चिकन असेल, याचं किती महत्व आहे, काय सांगाल? चिकनमध्ये बॉडी बिल्डिंगला तर आहेच, म्हणजे मसल मास तुम्हाला इवन वेन यू ग्रो ओल्ड, जेव्हा तुम्हाला काही इंजुरी होते किंवा इफ अ वुमन गेट्स प्रेग्नंट, तेव्हा तुमचं प्रोटीन, तुमची बॉडी जास्त प्रोटीन मागते, म्हणजे जास्त प्रोटीन ब्रेकडाऊन करते, कारण तेव्हा जास्त एनर्जी लागते. तर इट इज ड्युरिंग दीज टाइम्स जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल डॉक्टर पण रेकमेंड करतात की तुम्ही अंडे आणि चिकन खा किंवा सम काइंड ऑफ प्रोटीन, जसं पनीर, तुम्ही व्हेजिटेरियन प्रोटीन पण ऑप्ट करू शकता. पण आय थिंक इंडियन्समध्ये तो अवेअरनेस नाही आहे की आपल्याला अमिनो ऍसिड्स लागतं, वेअर अँड टेअरसाठी रोज आपल्याला प्रोटीन लागतं. आणि आउट ऑफ 70% ऑफ द इंडियन्स अजून पण प्रोटीन डेफिशियंट आहे. म्हणजे आपल्या बॉडीला ऍटलिस्ट 0.8 grams ऑफ पर kg ऑफ आर बॉडी वेट लागतं. जसं आता समजा माझं वेट 60 kgs आहे, तर मला 48 grams तरी मी रोज खायला पाहिजे. आणि एव्हरी मीलमध्ये ते इन्कल्केट करायला पाहिजे. इट्स नॉट लाईक की 1 मीलमध्ये मी इन्कल्केट करते. आणि तुमच्या वेअर अँड टेअरसाठी चांगलं आहे, तुमच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी चांगलं आहे, आणि तुम्हाला तुमचं मूड चांगला राहतो. वेन यू हॅव प्रोटीन तुम्हाला असं जास्त क्रेव्हिंग्स नाही होत. तसं फर्स्ट मील जर तुम्ही तुमचं हाय ऑन प्रोटीन केलं, लाईक गुड फॅट्स जरी घेतले, तर तुम्हाला पूर्ण दिवस काही क्रेव्हिंग्स नाही होत. तुम्हाला शुगर क्रेव्हिंग्स नाही होणार, तुम्हाला लवकर भूक नाही लागणार. आय थिंक की दॅट इज अ थिंग दॅट यू विल ऑब्झर्व वेन यू ईट मोर प्रोटीन. सो प्रोटीनचा रोल तसा खूप महत्वाचा आहे. येस येस. आणि ते सगळ्यात जास्त आपल्याला इझिली एग्ज मधून किंवा चिकन मधून आपल्याला सहजपणे मिळतं. आणि चिकन मध्ये ना जास्त फॅट्स पण नाहीये. जसं तुम्ही ब्रेस्ट बोनलेस हा जर पार्ट कन्झ्युम केला जास्त, तर ते एकदम लीन प्रोटीन आहे. म्हणजे त्याच्यात नंबर ऑफ कॅलरीज कमी आहे आणि प्रोटीन जास्त आहे. जसं आता काय दही जर तुम्ही घेतली तर दहीमध्ये कधी कधी फॅट जास्त असतं आणि कॅलरीज पण जास्त होऊन जातात. प्रोटीन आहे बट द नंबर ऑफ कॅलरीज आर इन्क्रीजिंग. बरोबर. तर इफ यू वॉन्ट टू लूज वेट अँड यू वॉन्ट टू बी इन शेप, तर लीन प्रोटीनसाठी चिकन आणि एग्ज आर द मोस्ट रेकमेंडेड फॉर्म ऑफ प्रोटीन. एक खरं मला वेगळ्या विषयाकडे यायचंय. काही मिथ्स असतात, जसं खूप सगळे रील्स हल्ली व्हायरल होतात की तुम्ही चिकन खाल्लं की त्याच्यातून ह्या प्रकारचे आजार तुम्हाला होऊ शकतात जे आता दिसत नाहीत. तर असं खरंच काही आहे का, आणि त्याच्यावरती आपण काही ट्रॅक ठेवतो का? असं सगळ्यात मोठा मिथ तर हा आहे की हॉर्मोन्स देतात चिकन्सला ग्रो करण्यासाठी. जर तसा केस राहिला असता तर प्रत्येक कंपनीने फीडमध्ये न इन्व्हेस्ट करता हॉर्मोन्समध्ये इन्व्हेस्ट केलं असतं. जसं म्हणजे ऍक्च्युअली आपल्या गव्हर्नमेंटने बॅनच केलेले आहेत हॉर्मोन्स. तर आपण
युजच नाही करू शकत टेक्निकली. आणि त्यांना खूप चांगल्या क्वालिटीचं आम्ही फीड खाऊ घालतोय. त्यांचा फॅट्स किती पाहिजे, त्यांना प्रोटीन म्हणजे त्यांना पण प्रोटीन लागतं, फायबर लागतं, तर तसं त्याच्या हिशोबाने आपण डिझाईन करतो त्यांचं फीड फॉर्म्युलेशन. तर हॉर्मोन्सचा हा विषय तर पूर्ण एक मिथ आहे. आणि एग्सचं पण एक मला ऍड्रेस करायचं आहे की खूप लोकांना असं वाटतं की ब्राऊन एग्ज आर वे मोर न्यूट्रिशियस आणि ते प्रीमियम प्राइस पे करायला पण रेडी असतं त्याच्यासाठी. पण एगचा हा जो कंपोनंट आहे ना, जो 6.2 ग्राम्स भेटतंय तुम्हाला पर एग, ते तेवढंच असणार आहे. त्याचा शेलचा कलर कसाही असू द्या, त्याचा साईज कितीही असू द्या, त्याच्याने फरक नाही पडत. एक असं म्हणतात की जी कुठला जे बर्ड आहे त्या बर्डला काही आजार असेल तर तो चिकन मधून तुम्हाला होऊ शकतो. तर याच्या बाबतीमध्ये काय गाईडलाईन्स आहेत? ते प्रॉपर शिजवलं तरी होऊ शकतो का, किंवा याचं म्हणजे काय नेमकं मार्गदर्शन कराल? आपलं इंडियन कुकिंग जे आहे ते आपण चांगलं शिजवून घेतो आपलं चिकन, म्हणजे कुकरमध्ये कुक करतो किंवा आपण ग्रिल करतो. तर आपल्याकडे असं मीडियम रेअर किंवा असं तशा टाईपचं आपलं कुकिंग नाहीच आहे. तर आय थिंक की त्याच्याने तर असं कधी स्प्रेड तर होणारच नाही. आपल्या इंडियन कुकिंगमुळे कोविडच्या वेळेस पण असं स्प्रेड झालं होतं की चिकन खाल्ल्याने कोविड होतं असं, तर ते पण एक कम्प्लीट मिथ होतं. आणि बर्ड फ्लू सारखा जो हा डिझीज मध्ये मध्ये कधी एखाद्या फार्मवर आउटब्रेक होतो, पण मीडिया त्याला खूप जास्त हायलाईट करून असं फिअर मॉंगरिंग एक हे करून देतं की सगळ्याच चिकन्समध्ये स्प्रेड होतं. ते एका पर्टिक्युलर बॅचमध्ये स्प्रेड होतं आणि तो पक्षी आपण पुढे विकूच नाही शकत कारण त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी होऊन जाते. तर तो डिझीज तिकडेच कंट्रोल होऊन जातो. तो डिझीज आउटब्रेक असतो तो आपल्या कन्झम्पशन पर्यंत येतच नाही. आणि त्यांना प्रॉपर वेटरनेरियन्स असतात आपल्या फार्म्सवर, जे त्यांना वेगवेगळे मेडिसिन्स पण देतात किंवा त्यांना वॅक्सिनेशन्स केले जातात. तर हा डिझीज आउटब्रेक पूर्ण कंट्रोलमध्ये करता येतो आपल्याला. ओके, एक खूप वेगळा प्रश्न, प्रो चिकनचं पुढच्या 5 वर्षातलं स्वप्न काय? कुठे बघताय तुम्ही प्रो चिकनला? जसं आम्ही आता प्रो चिकनमध्ये आमचा नंबर ऑफ प्रोडक्ट्स वाढवले. आम्ही स्वतःचे एग्स लॉन्च केलेत, तर ते 6, 12 आणि 30च्या पॅकमध्ये आम्ही देतोय. आणि आम्ही वन स्टॉप शॉप बनतोय चिकन नीड्ससाठी. तर आमचे स्वतःचे मॅरिनेटेड रेंजेस आहे जे 10 to 12 मिनिट्समध्ये कुक होतं. ते तुम्ही एअर फ्राय करू शकतात किंवा ग्रिल करू शकता, म्हणजे इट इज ऑल अप टू यू. आणि आम्ही प्रीमिक्सेस पण वेगवेगळ्या लोकल प्लेयर्सचे आमच्या शॉप्सवर ठेवलेत. तर मला हा चिकन बाईंग एक्सपिरियन्स अजून इझी करायचा आहे लोकांसाठी. तर वी आर ट्राईंग टू गेट इन टू मोर प्रोटीन रिच फूड्स. म्हणजे जसं आता एखादा जिम गोईंग पर्सन आहे, त्याला 250 ग्रॅम्स रोज खायचं आहे, तर आम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे रेसिपीज आता क्युरेट करतोय की तो एक पॅकेट त्याने घेतलं तर त्याचं काम इझी होतं त्याच्यामध्ये, की त्याला फक्त जाऊन 12 मिनिट्स 13 मिनिट्स ते फ्राय करायचंय किंवा कुक करायचंय. इट इज ऑल अप टू हिम. तर आम्हाला त्या रेंजमध्ये जास्त वाढायचंय आणि होपफुली मोर स्टोअर्स इन द सिटी अँड आउटसाइड नाशिक ऑल्सो. आणखी मला खरं कसं विचारायचंय, बरीच लोक असं म्हणतात की एग्समध्ये किंवा एग्स खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल्स पण वाढतात, त्यामुळे ते एका सीमित खायला हवं. तर या बाबतीमध्ये काय गाईड कराल, असं आहे का? ऍक्च्युली हे मिथ आहे. जसं की आपण जे आपलं इंडियन लाईफस्टाईल आहे, आपण किती ऑइल कन्झ्युम करतो आपल्या भाज्यांमध्ये, किंवा आपण घी खातो, बटर खातो, नंतर आपण बाहेरचं पिझ्झा, मोमोज, आपण मैदा पण खूप कन्झ्युम करतो, तर ते पण आपले कोलेस्ट्रॉल लेवल्स इन्क्रीज करतंय. पण आपण एग्सलाच बॅड लाईटमध्ये बघतो. एग्समध्ये ज्याचं ते योक आहे तो मेन कॉम्पोनंट आहे, जो आपलं त्याच्यामध्ये खूप चांगलं आयर्न आणि कॅल्शियम आहे आणि वॉटर आहे, चांगलं प्रोटीन आहे. तर आपण 2 to 4 एग्स रोज कन्झ्युम करू शकतो, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. इनफॅक्ट आपण कसं आपलं बाकीचं फूड कुक करतोय, किती ऑइलमध्ये करतोय, आपण त्याला लिमिटमध्ये करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की एग्सला बॅड लाईटमध्ये बघण्यापेक्षा त्याला चांगल्या लाईटमध्ये बघा, की तुम्हाला एका अनअडल्टेटेड सोर्सपासून किती प्रोटीन भेटतंय. तुम्हाला ऑलमोस्ट 6.2 ग्राम्स प्रोटीन भेटतं एका अंड्यामध्ये, विच इज अ व्हेरी गुड प्रोटीन इफ यू से. तर आमच्या नाशिककरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की नाशिकमधून सुरू झालेला एक ब्रँड भारतभरातला ब्रँड होऊ बघतोय आणि तुम्ही त्यामध्ये खूप इन्व्हॉल्व आहात. सो तुम्ही आज आलात रेडी मिरचीवरती, आमच्यासोबत गप्पा मारल्या. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाइम आणि खूप सगळ्या शुभेच्छा तुमच्या पुढच्या कामासाठी. थँक्यू.